मंगेशचा विचार केल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही हे खरं आहे. पण आईनी काकूनी आता सगळं ठरवलंय. मला त्यांना दुखावता नाही येणार. पण मनू अगदी प्रामाणिकपणे जेव्हा स्वतःला तू विचारतेस की तुझ्या आयुष्याचा जोडीदार कोण असावा, तेव्हा तुला काय उत्तर मिळतं? मला ते स्वतःशी कबूल करायची सुद्धा भीती वाटते. तू कुणा दुसऱ्यासाठी स्वतःवर लादून नाही घेऊ शकत. अगं तुलाच पुढे त्रास होईल याचा. तुला आयुष्य काढायचं त्या माणसाबरोबर. नाही ताई, मी असा स्वार्थीपणे विचार नाही करू शकत. मला मंगेशला विसरायलाच लागेल. पण कशी विसरशील? तो मला कधी भेटलाच नव्हता असं समजेल. तुझी मनू लग्नाला तयार झाली. अहो तयार कसली, लग्नही ठरलं तिचं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्यच बदललं. प्रेमात पडलो मी तुझ्या. मनू अगं आटप, लवकर जायचंय ना? हो, आवरलंच आहे माझं. काय आवरलंय? होणाऱ्या नवऱ्याला भेटण्याचा उत्साह वगैरे काही नाहीच? असं कुठे आहे? असं नाही तर काय. आणि हो, अभिमान मला सांगत होता तू वेळ नाही म्हणालीस त्याला म्हणून. काय? काल खरंच मला वेळ नव्हता, पण आता मी चालले ना. चालले म्हणजे काय? उपकार करतेस? जायलाच पाहिजे तुला. अभिमान, तुम्ही काही खाणार आहात का? वेफर्स. वेफर्स? मम्मा माझ्यासाठी वेफर्स आणते. एक प्लेट वेफर्स आणि एक कॉफी. ओके. तुमच्याबद्दल काहीतरी सांगा ना. माझ्याबद्दल? आपण एक काम करूया. तुम्ही मला तुमच्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी घेऊन चला. हं? हो, निघूया आपण. अहो नाही, म्हणजे तुम्ही तुमचे वेफर्स संपवा ना, तोपर्यंत माझी कॉफी संपेल. कसं विचारायचं ते कळत नाही मला. बोला ना. तुम्ही माझ्या बहिणीला जर का सुखी ठेवणार असाल ना, तर तुम्हाला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. नाही, त्याचं काय आहे, माझा अजून पगार झालेला नाही. म्हणजे होणार आहे, पण हे या सगळ्या प्रकरणात थोडे खाडे झाले ना, त्यामुळे जरा पैशाची अडचण आहे. देशील? घर खर्चासाठीच हवेत आणि तिच्याच हातात देणार आहे सगळं, असं ठरलंच आहे. पगार झाला की लगेच परत करीन, पण आता थोडी नड आहे. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही दोघं जोडीने इथं? मम्मा, ही मला काय म्हणाली माहितीये? तुझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी घेऊन जा. मग मी तिला इथे घेऊन आलो. आता तूच सांग, तू जिथे आहेस त्यापेक्षा दुसरं आवडतं ठिकाण असू शकतं माझं? पाहिलंस कसा आई वेडा पोरगा आहे तो. खूप प्रेम आहे माझ्यावर. अरे वेड्या, तिला समुद्र किनारी घेऊन जायचंस, सिनेमा दाखवायचास, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन जायचंस. इथे कसं काय आणलंस तिला? ये बस बस. मम्मा, फेमिनाचा नवा इश्यू आलाय, तू सांगितलं नाहीस मला. अरे मला कुठे वेळ वाचायला. इथे किती रश आहे माहिती ना तुला. आणि ती नवी कंपनी टफ देते एस्टॅब्लिश्ड ब्रँड्स ना. लिपस्टिक मध्ये काही ग्लॉसी शेड्स आणले आहेत त्यांनी. तुला सांगितलं ना, आमच्या अभिचं त्याच्या बिझनेस मध्ये इतकं बारीक लक्ष असतं. कॉस्मेटिक्सचा बिझनेस आहे ना आमचा.